रात्रीच्या शांततेत 3 वाजले होते आणि त्यांची गाडी रस्त्यावरून वेगाने चालत होती. विद्यापीठाच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान वेळ इतक्या वेगाने निघून जात होता की घड्याळाच्या काट्यांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. त्रिशाकडे घरी परत जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता, म्हणून तिने अनिच्छेने तिचे प्राध्यापक युवान सरांकडून लिफ्ट घेतली. रस्त्यावर शांतता होती आणि अचानक एका भयानक कर्कश आवाजासह गाडीचा तोल गेला आणि ती धक्क्याने थांबली. का का काय झालं सर? तुम्ही अचानक का थांबलात? त्रिशाच्या हृदय उत्सुकतेने धडधडत होती. कारण त्या निर्जन अंधाऱ्या रस्त्यावर त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. माहीत नाही, थांब मी बघतो. कदाचित टायर पंक्चर झाला असेल. युवांच्या आवाजात थोडी चिंता जाणवत होती. त्याने गाडी वळवली. त्याने त्याने दरवाजा उघडला, खाली उतरला आणि त्याला संशय असलेली गोष्ट खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने आपल्या मोबाईल फोनचा फ्लॅश लाईट चालू केला. टायर पूर्णपणे पंक्चर झाले होते. युवानने हताशपणे आपले डोके धरले. अशा धोकादायक रात्रीत मेकॅनिक शोधणे अशक्य होते आणि दुर्दैवाने गाडीत स्पेअर टायरही नव्हता. तो एका मित्राला फोन करणारच होता. तेवढ्यात अंधारातून एक कर्कश हॉर्न वाजला आणि पोलिसांची गस्त घालणारी गाडी जवळ येताना दिसली. या एकाकी रस्त्यावर कदाचित कायदाच त्यांचे रक्षण करेल या आशेने युवांच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. म्हणून त्याने पटकन हात हलवून पोलिसांची गाडी थांबवली. गाडीतून 3 धप्पाड मजबूत बांध्याचे पोलीस बाहेर आले आणि त्यांच्यापैकी एकाने तुटकपणे विचारले, होय दादा, काय झाले? यावेळी तुम्ही इथे काय करत आहात? युवानने अत्यंत आदर आणि आशेने विनवणी केली. साहेब, माझ्या गाडीत टायर पंक्चर झाला आहे. तुम्ही आम्हाला घरी सोडाल तर बरं होईल, कारण आम्हाला सध्या मेकॅनिक सापडणार नाही आणि माझ्याकडे स्पेअर टायरही नाही. तो पोलीस त्रिशाकडे संशय नजरेने पाहत होता, जी त्याच्या अफाट सौंदर्यामुळे घाबरून थरथर कापत होती. युवानसुद्धा खूप देखणा होता आणि त्यांची जोडी कुणाचाही संशय निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. पोलीस म्हणाला, आम्ही मदत करू साहेब, पण हे मला पटत नाहीये. या निर्मनुष्य रस्त्यावर असा अंधाऱ्या रात्री काय चाललंय आणि गाडीत कोण बसलंय? युवानने अत्यंत प्रामाणिकपणे आणि खरेपणाने उत्तर दिले, हो, खरं तर आम्ही विद्यापीठाच्या एका कार्यक्रमातून परत येत होतो. ती माझी विद्यार्थिनी आहे. तिला सुखरूप घरी पोहोचवणे ही माझी जबाबदारी होती. पण वाटेत हा अपघात झाला. पण पोलिसांच्या डोळ्यात विश्वासाचा लवलेशही नव्हता आणि तो टोचून म्हणाला, साहेब, तुम्ही तुमच्या निर्दोष विद्यार्थिनीला पहाटे 3 वाजता घरी सोडणार आहात? आणि हे कसलं विद्यापीठ आहे जिथे पहाटे 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतात? या गोष्टीला काहीच अर्थ नाही. त्याचे हेतू आणि शब्द ऐकून युवान आणि त्रिशा दोघांच्याही अंगावर काटा आला आणि त्रिशाचा चेहरा भीतीने फिका पडला. त्यांच्या हेतूंची चिखलफेक सहन न झाल्याने युवानचा संताप अनावर झाला आणि तो रागाने म्हणाला, काय मूर्खपणा करत आहात? मी स्पष्टपणे सांगितले आहे की ती माझी विद्यार्थिनी आहे. आमची गाडी बंद पडल्यावर आम्ही तुमच्याकडे मदत मागितली होती आणि तुम्ही निराधार आरोप करत आहात. त्याचा कठोर स्वर पोलिसांना खटकला आणि ते पुढे सरसावले. तुमच्या शब्दांवर ताबा ठेवा. जास्त शहाणपणा करू नका. तुझं रक्त इतक्या लवकर खवळलंय नाही का? हा तर पक्का पुरावा आहे की तुम्ही दोघे इथे खूप मजा करत होता. आम्हाला तो येताना पाहून तुम्ही निरपराध असल्याचे नाटक केले. युवानने आपला खवळणारा राग दाबून मुठ्ठी घट्ट आवळल्या आणि म्हणाला, तुम्हाला काय झाले? जर माझ्याकडून काही चूक झाली असती तर मी मूर्खपणाने पोलिसांची गाडी थांबवून स्वतःच संकट ओढून घेतलं असतं का? पण एक गर्विष्ठ अधिकारी अधिकारवाणीने म्हणाले, स्पष्टीकरण देण्याची वेळ संपली आहे बाळा. तुला जे काही सांगायचं आहे पोलीस स्टेशनला चल आणि अधिकाऱ्यांसमोर सांग. चल, गाडीत बस. पोलीस स्टेशन हा शब्द ऐकून त्रिशाचा श्वास घशात अडकला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. युवांच्या मनातही एक अनामिक भीती आणि असहाय्यतेचे ओझे दाटून आले, कारण रात्रीची ती शांतता आता त्यांच्यातील एक भयानक दुःस्वप्नात बदलली होती. बघा, मी तुम्हाला कितीतरी वेळा समजावून सांगितलं आहे की आमच्यात असं काही नातं नाही ज्यामुळे तुम्हाला आमच्यावर शंका येईल. आमचं नातं फक्त शिक्षक विद्यार्थीचा आहे. अरे दादा, आजच्या जगात वडील आणि मुलीच्या नात्यातही विश्वास नसतो, तर तुम्ही शिक्षक विद्यार्थी नात्यावर विश्वास ठेवण्याबद्दल बोलताय. विश्वास ठेवल्यासारख्या गोष्टीबद्दल बोला. चला, या दोघांना गाडीत बस आणि पोलीस स्टेशनला घेऊन चला. तिथे त्यांची चौकशी होईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या शब्दांनी ते दोघेही थक्क झाले आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने पोलीस गाडीत बसवण्यात आले. त्यांची इच्छा नसतानाही ते दोघे त्याच्यासोबत शांतपणे बसले. घाबरून त्रिशाने अचानक युवानचा हात घट्ट पकडला. तिच्या स्पर्शाने तो सुन्न झाला. सर, कृपया मला वाचवा. मी खूप घाबरले आहे. मला पोलीस स्टेशनला जायचं नाही. ती कुजबुजली. युवानने आपला राग दाबला. काही होणार नाही त्रिशा.
हिंमत ठेव. फक्त थोडी चौकशी होईल आणि मग आपण दोघे पोलीस स्टेशनमधून निघून जाऊ. तू काहीही चुकीचं केलं नसताना का घाबरतेस? यामुळे त्यांचा संशय आणखी वाढेल आणि प्लीज माझा हात सोड आणि माझ्यापासून दूर बस." तो तिला रागावला आणि ती त्याच्यापासून थोडी दूर झाली. त्यांच्या मागे बसलेले 2 माणसे त्यांच्यावर बारीक नजर ठेवत होते. जेव्हा त्रिशाने युवांचा हात धरला तेव्हा त्यांच्या संशयाचे रूपांतर खात्रीत झाले की त्यांचे नक्कीच प्रेमसंबंध होते, जे ते उघड करत नव्हते. त्यांना पाहून ते मदत करण्याची नाटक करू लागले. अर्ध्या तासाने ते दोघे पोलीस स्टेशनमध्ये एस.एच.ओ. समोर बसले होते. "हो, मग सांग, तुम्ही दोघे रात्रीच्या या वेळी, तेही पहाटे 3 वाजता कुठे जात होता? मी तुम्हाला किती वेळा सांगू? मी तुमच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना आधीच सांगितलं आहे की मी माझ्या विद्यार्थ्याला घरी सोडायला जात होतो. आज विद्यापीठात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला निघायला उशीर झाला," त्याने स्पष्ट केले. "फक्त मला सांगा, हे कोणतं विद्यापीठ आहे जिथे असे रात्री उशिरा कार्यक्रम होतात? आणि तुम्ही दोघे पहाटे 3 वाजता या निर्मनुष्य रस्त्यावर काय करत होता?" तेच प्रश्न पुन्हा विचारले जात होते, ज्याची उत्तरे त्याने आधीच दिली होती. तो डोकं धरून खाली बसला. त्या पुनरावृत्त उत्तरांमुळे त्याला त्रास होत होता. "तुम्ही सगळे वेडे झाले आहात का? मी आधीच अनेक वेळा उत्तर दिले असूनही तुम्ही तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आहात." "आम्ही घरी जात होतो. विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उशीर झाला होता." त्याच्या रागाच्या भडक्याने एस.एच.ओ.लाही राग आला. "आवाज कमी करा. विद्यापीठात प्राध्यापक असतील, इथे नाहीत. तुम्हाला समजतंय का?" एस.एच.ओ.चे शब्द ऐकून युवान शांत झाला. तर दुसरीकडे त्रिशा मान खाली घालून अश्रू ढाळत होती. तिचं हृदय वाळलेल्या पानासारखं थरथरत होतं. तिच्या घरचे लोक आधीच खूप कडक होते आणि तिला शिक्षणाची परवानगीही जेमतेम मिळाली होती. जर त्यांना कळलं असतं की कोणताही गुन्हा न करता ती पोलीस स्टेशनला गेली आहे, तर त्यांनी तिला जिवंत पुरून तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले असते. "बघा प्रोफेसर, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, बरोबर? एक म्हणजे आजकाल अशी अनेक प्रकरणं घडतात, ज्यात मुलगा मुलगीला फसवतो, तिच्याशी अनैतिक संबंध ठेवतो आणि मग त्या बिचाऱ्या मुलीला उद्ध्वस्त करून सोडून देतो. म्हणूनच सरकारने एक मोहीम सुरू केली आहे, जिथे कुठे तरुण मुलगा आणि मुलगी एकटे आढळतील, त्यांना पकडून त्यांच्या जबरदस्तीने लग्न लावले जाईल." एस.एच.ओ.चे शब्द ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. "काय? तुम्ही काय म्हणत आहात? साहेब, आमच्यात असं कोणतंही घाणेरडं नातं नाही आहे. हे तुम्हाला किती वेळा मी सांगू? मग मग तुम्ही आम्हाला दोषी ठरवण्यासाठी इतके का अडून बसला आहात? ती माझी विद्यार्थिनी आहे आणि त्यापलीकडे माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही माझा फोन तपासू शकता किंवा माझ्या चारित्र्याबद्दल कोणालाही विचारू शकता. आम्हाला तुमचा फोन तपासण्याची गरज नाही प्रोफेसर. आम्ही जे आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही दोघे पहाटे 3 वाजता एका निर्जन रस्त्यावर एकटेच मजा करताना पकडले गेलात. आणि ऐका, दुसरा पर्याय असा आहे, जर तुम्ही गुपचूप लग्न केले नाही तर मीडियाच्या विषारी आगीला सामोरे जायला तयार राहा. काही मिनिटातच तुमची ही खळबळजनक बातमी प्रत्येक न्यूज चॅनलवर झळकेल. शिक्षक आणि विद्यार्थी रात्रीच्या अंधारात मजा करत होते. त्यानंतर समाजात तुमचीच निंदा होईल. तू तुझ्या नशिबाची कल्पना करू शकतोस. तू सन्मानाने लग्नाचा पोशाख घालायचा की संपूर्ण जगासमोर अपमान सहन करायचा हा तुझा निर्णय आहे." एस.एच.ओ.ने निर्दयपणे आणि उद्धटपणे हा भयानक फासा टाकला होता. "सर, कृपया तुम्ही हा कोणता क्रूरपणा करत आहात? मी हे लग्न कधीच करू शकत नाही. मी जिवंत मरेन. माझे कुटुंबीय मला जिवंत पुरतील. कृपया सर, मला वाचवा." त्रिशा धडधडत्या हृदयाने विनवणी करत होती आणि भीतीच्या भरात तिने पुन्हा एकदा युवांचा हात घट्ट पकडला. त्रिशाच्या या कृतीने युवांचा राग भडकला. त्याने त्रिशाचा मनगट पकडला आणि गर्जना केली, "तुझा हा मूर्खपणा थांबव आणि गप्प बस. मी काय बोलतोय हे तुला दिसत नाही का?" त्याच्या कठोर आवाजाने त्रिशाच्या अंगावर काटा आला. "बघा एस.एच.ओ. साहेब, प्रयत्न करून तर बघा. आम्ही दोघेही खूप प्रतिष्ठित आणि सभ्य कुटुंबातून आलो आहोत. आमच्यात असं काही घाणेरडं नातं नाही." युवानने आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. "जर काही संबंध नव्हतेच तर तुम्ही तुमच्या या निर्दोष विद्यार्थींना पहाटे 3 वाजता तुमच्या गाडीतून का फिरवत होता? तुमच्या दोघांमध्ये काहीतरी शिजत होतं, म्हणूनच तुम्हाला तिची इतकी दया आली आणि तुम्ही तिला लीप दिली." एस.एच.ओ.ने आपल्या धूर्त नजरेने असा बाण सोडला की ते दोघे जमिनीवर कोसळले. "मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय की तिला यावेळी गाडी मिळाली नाही. मी त्याच वाटेवरून जात होतो म्हणून मी माणुसकीपोटी तिला लीप दिली. आता तुमची ही मूर्ख चौकशी झाली असेल तर कृपया आम्हाला जाऊ द्या. उशीर होत आहे." एस.एच.ओच्या क्षुद्र प्रश्नांनी पूर्णपणे वैतागून युवान ओरडला, "इतका दिखावा करण्याची गरज नाही प्रोफेसर. मी 2 मिनिटात तुमचा सगळा अहंकार आणि सभ्यपणा घालवून देईल." एस.एच.ओने आपल्या सहाय्यकाला रागाने आदेश दिला, "जा आणि लगेच कॅमेरा घेऊन ये."
या दोघांचे असे फोटो काढ की मीडियामध्ये खळबळ माजेल आणि ठळक अक्षरात लिही, प्रोफेसर आणि त्यांची विद्यार्थिनी मध्यरात्री रंगेहात पकडले. एसएचओचे विषारी शब्द ऐकून युवान आणि त्रिशा यांना धक्काच बसला. जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय मूर्खपणा आहे? कृपया थांबा, असं करू नका. हा निव्वळ अतिरेक आणि गुंडगिरी आहे. युवान हताशपणे आणि रागाने तळमळत होता. आता तुम्ही पोलिसांना आमची कामं कशी करायची हे शिकवणार आहात का? शांतपणे लग्नाच्या करारपत्रावर सही करा, तरच तुम्ही या पोलीस स्टेशनमधून सन्मानाने बाहेर पडू शकाल. नाहीतर मीडियामध्ये तुमची बदनामी होईल आणि संपूर्ण जग तुमचा अपमानित चेहरा पाहिल. तुम्ही तुमचा चेहरा कोणालाही दाखवू शकणार नाही. मी तुम्हाला विचार करायला 10 मिनिटे देतोय, त्यानंतर मला जे हवं तेच होईल. असं म्हणून एसएचओ आपला कठोर आवाज घुमत ठेवत आपल्या सहाय्यकासह निघून गेला. आता त्या थंड खोलीत फक्त युवान आणि त्रिशाचे असहाय्य श्वास आणि भीतीची शांतता उरली होती. साहेब, तुम्ही काय म्हणत आहात? कृपया, मला कधीच लग्न करायचं नाहीये. कृपया त्यांना थांबवा आमच्यासोबत. हे काय होत आहे? आमच्यात असं कोणतंही नातं नाही. ती हुंदके देत गयावया करू लागली. तिच्या अश्रूंचा पूर थांबत नव्हता. शांत, अगदी शांत. हा सगळा प्रकार तुझ्यामुळे झाला आहे. जर जर मी तुला तेव्हा लिप दिली नसती तर मी या भयंकर संकटात सापडलो नसतो. युवान स्वतः भीती आणि दुःखाने फिकट पडला. तो ताठ मानेने बसला होता आणि कठोर आवाजात पुढे म्हणाला, जर आपण हे लग्न केलं नाही तर हे लोक आपले फोटो इंटरनेट आणि सोशल मीडियावर सगळीकडे पसरवतील. मग आपल्यात उरलेला थोडासा आदरही कवडी मोल भावाने विकला जाईल. म्हणून आपण त्यांच्या अटी मान्य केल्याच बऱ्या. नाहीतर फक्त आपल्या घरच्यांनाच लग्नाबद्दल कळेल. आपण त्यांना कसं तरी पटवून देऊ, माफी मागू. पण जर या क्रूर समाजाला कळलं तर तो आपला जीव घेणा छळ करेल. म्हणून गप्पपणे हो म्हण, नाहीतर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. माझं काय, मी पुरुष आहे. मी माझा मार्ग कुठेतरी शोधेन. पण तू एक स्त्री आहेस. एकटी मुलगी म्हणून तू या विषारी जगाचा सामना कसा करणार? तू जिथे कुठे पाऊल ठेवशील तिथे अपमान आणि छळ असेल. अपमान हेच तुझं नशीब असेल. युवांच्या तोंडाचा प्रत्येक कठोर शब्द त्रिशाच्या काळजाला भिडत होता. तिच्या डोळ्यात असहाय्यतेचे अगणित अश्रू दाटून आले. तिने आयुष्यात कधीही अशा भयंकर परिस्थितीची कल्पना केली नव्हती. आणि अखेरीस जड अंतकरणाने आणि उद्ध्वस्त अवस्थेत त्या दोघांनी हा वेदनादायक निर्णय घेतला आणि मग अवघ्या काही क्षणात त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलली. त्रिशा शर्मावरून ती त्रिशा युवान मल्होत्रा बनली होती. लग्न समारंभ संपल्यावर ते मंदिरातून पोलीस स्टेशनला परत आले होते. काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर ते दोघे त्या भयानक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. युवांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता आणि तो वेड्यासारखा गाडी बेदरपणाने चालवत होता. ते दोघेही पूर्णपणे स्तब्ध झाले होते. काय घडत आहे हे त्यांना समजत नव्हते. या अचानक झालेल्या संकटावर ते काय प्रतिक्रिया देणार होते? नियतीने त्यांच्या अस्तित्वाची थट्टाच केली होती. तेवढ्यात गाडी एका जोरदार धक्क्याने थांबली. त्रिशाने भीतीने आजूबाजूला पाहिले. तिचे स्वतःचे घर तिच्या अगदी समोर होते. तिचा श्वास क्षणभर थांबला. खाली उतर आणि घरी जा. काही दिवसातच घटस्फोटाची कागदपत्रे तयार करून मी तुला पाठवून देईल. तो उद्धटपणे आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून म्हणाला. त्रिशाच्या हृदयात एक भयंकर कळ आली. जणू कोणीतरी तिच्या छातीत सुरा खुपसला होता. कृपया, कृपया असं करू नका. माझ्यासोबत आत या, नाहीतर माझे कुटुंबीय मला मारून टाकतील. कृपया मला असे एकटे सोडू नका. ती ती गळा दाबलेल्या थरथरत्या आवाजात गयावया करत होती. तिची असहाय्यता पाहून युवानने रागाच्या आणि घाबरण्याच्या भरात आपल्या पूर्ण ताकदीने स्टीअरिंग व्हीलवर ठोसा मारला आणि अखेरीस अनिच्छेने तो त्रिशासोबत घरात शिरला. दारावर थाप पडली आणि त्रिशाचे वडील शर्माजी बाहेर आले. तिला रात्री इतक्या उशिरा घरात आलेले पाहून ते संतापले आणि तिच्यावर भडकले. ते अजून काहीतरी बोलणार होते, पण त्रिशासोबत एका अनोळखी व्यक्तीला उभे पाहून त्यांना धक्काच बसला. हे कोण आहेत त्रिशा? ते अत्यंत थंड आणि कठोर स्वरात म्हणाले. बाबा, हे माझे युनिव्हर्सिटीचे शिक्षक आहेत. उशीर झाला होता म्हणून ते मला घरी सोडायला आले. ती भीतीने थरथर कापत अडखळत म्हणाली. तू पहाटे 4 वाजता घरी येतेस आणि तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत? निर्लज्ज पोरगी. शर्माजींचा चेहरा रागाने दगडासारखा कठोर झाला होता. त्यांचा तो गडगडाट ऐकून घरातील बाकीचे सदस्य आपापल्या खोल्यांमधून बाहेर आले. मी अनोळखी नाही. ही माझी बायको आहे. युवान अचानक मौन तोडून म्हणाला. जणू तिथल्या प्रत्येकाला सापाने दंश केला होता. त्रिशाच्या डोळ्यांसमोर भीती आणि इतर वाजे गरगरू लागले. तिला चक्कर येऊ लागली आणि तिच्यावर काय संकट कोसळणार आहे हे तिला अचूकपणे कळले होते. निर्लज्ज हलकट शर्माजी आपला संयम गमावून रागाने त्रिशावर झडप घालणारच होते. तेवढ्यात युवान ढाल बनून मध्ये आला. तुम्ही माझ्या बायकोवर हात उचलू शकत नाही.
ती आता माझी अमानत आहे. युवान आपल्या लाल जळजळीत डोळ्यांनी शर्माजींकडे रोखून पाहत गर्जना करत म्हणाला, इथून चालते व्हा, तिला तुमच्यासोबत घेऊन जा. आजपासून ती मुलगी आमच्यासाठी मेलेली आहे. शर्माजी आपल्या मुलीकडे तिरस्कार आणि द्वेषाने पाहत थुंकल्यासारखे म्हणाले. त्रिशाची सावत्र आई आणि सावत्र भावंडे सुद्धा तिच्याकडे विषारी नजरेने पाहत होते. त्रिशा त्या सर्वांकडे पाहत जोरजोरात रडत होती. आता त्या घराच्या उंबरठ्यावर थांबायला तिच्याकडे कोणतेही कारण नव्हते, कोणताही हक्क नव्हता, सुटका नव्हती. आणि मग हुंदके देत रडत त्रिशा युवांसोबत गाडीत परत बसली. तिचं नशीब आता एका अज्ञात आणि भयानक अंधारात ढकललं गेलं होतं, जिथून परत येणे शक्य नव्हते. गप्प बस. खूप वेळ अविरत रडत असलेल्या त्रिशावर युवान ओरडला. त्याच्या त्या भयानक गर्जनेने त्रिशा घाबरली आणि ती लगेच शांत झाली. तो तिचा शिक्षक होता आणि जे काही घडत होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. रागाच्या भरात गाडीला धडक देण्यापासून युवान स्वतःला रोखू शकला नाही. तो एकामागून एक चुका करत होता. पहिली चूक होती त्रिशाला रात्री लिफ्ट देण्याची. दुसरी मोठी चूक होती पोलिसांकडे लिफ्ट मागण्याची. आणि तिसरी मोठी चूक होती तिच्या घरच्यांसमोर तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याची. जर त्याने तिला तिच्या घरच्यांसमोर पत्नी म्हणून स्वीकारलं नसतं, त्याउलट त्याने तिच्याबद्दल काही चांगल्या काही वाईट गोष्टी नक्कीच बोलल्या असत्या. त्याने तिला घरातून हाकलून दिले असते आणि तिच्या कुटुंबियांना त्या मुलीसोबत जे काही करायचे होते ते करू दिले असते. सुमारे अर्ध्या तासाने गाडी एका आलिशान हवेलीसमोर थांबली आणि तो गाडीतून उतरताच त्याने दार जोरात आपटले, ज्यामुळे रडणारी त्रिशा भीतीने दचकली. तिला नाईलाजाने गाडीचे दार उघडावे लागले आणि ती हळूच आत गेली, जिथे युवान थोड्या वेळापूर्वीच गायब झाला होता. स्वतःच्याच प्राध्यापकाच्या घरात, त्यातही त्याची पत्नी म्हणून येणे ही एक लाजिरवाणी गोष्ट होती. ती हवेली बाहेरून जितकी सुंदर होती तितकीच आतून भव्य होती आणि त्रिशाला जणू स्वर्गातच आल्यासारखं वाटले. ती अजूनही घराचे निरीक्षण करत होती. तेवढ्यात युवान पुन्हा प्रकट झाला आणि तुटकपणे म्हणाला, ही पुढची खोली तुझीच आहे. माझ्यासमोर कमी वेळा येण्याचा प्रयत्न कर. तो परत गेला. जड अंतकरणाने ती खोलीत शिरली, जी एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. सर्व काही अत्यंत सुंदरतेने सजलेले होते. तिने आपला दुपट्टा बाजूला ठेवला आणि फ्रेश होण्यासाठी स्नानगृहात गेली. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तहानेने तिचा घसा खवखवत होता. पाणी पिण्याच्या उद्देशाने ती खोलीतून बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या युवानला ती निष्काळजीपणे धडकली. ती पडण्याआधीच युवानने तिला पटकन पकडले आणि आपल्या मिठीत घेतले. युवानने शर्ट घातला नव्हता आणि फक्त पॅन्ट घातली होती, ज्यामुळे त्रिशा लाजेने लाल झाली. युवानने तिला लगेच बाजूला खेचले आणि दोघेही दचकले. कशाला बाहेर आलीस? त्याने रागाने विचारले. तिने एखाद्या गुन्हेगारासारखी मान झुकवली आणि उत्तर दिले, ते मी पाणी प्यायला आले होते. स्वयंपाकघर समोर आहे. जगभर आणि फ्रीजमध्ये जेवण तयार आहे. ते गरम करून खा. असे म्हणत ती लांब पावले टाकत आपल्या खोलीत परत गेली. त्रिशाने एक दीर्घ श्वास सोडला आणि ती स्वयंपाकघराकडे गेली. पटकन फ्रीजमधून एक बाटली काढली आणि पाणी प्यायली. फ्रीजमधून विविध पदार्थ पाहून तिची भूक चाळवली गेली, कारण परिस्थिती काहीही असो ती उपाशी राहू शकत नव्हती आणि पोटात काहीतरी असेल तरच तिला अडचणींचा सामना करता येणार होता. तिने भाज्या एका ताटात काढल्या, ओव्हनमध्ये गरम केल्या आणि खाल्ल्या आणि मग सर्व दिवे बंद करून आपल्या खोलीत परत आली. दिवसाच्या थकव्यामुळे तिला लवकरच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती साधारण 10 वाजता जागी झाली. ती उठली, आवरून खोलीतून बाहेर आली तेव्हा तिला एक मोलकरणी दिसली, जी कदाचित सकाळी खोली साफ करायला आली असावी. नमस्कार मॅडम, तुम्हाला काही हवे आहे का? मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून देऊ का? त्या मोलकर्णीने, जी कदाचित एक तरुण स्त्री असावी, आदराने विचारले. त्याने त्या मोलकर्णीला त्रिशाबद्दल आधीच सांगितले होते. त्रिशा म्हणाली, हो, कृपया नाश्ता बनवा. आणि युवान सर कुठे आहेत? बीबीजी, ते आज सकाळीच युनिव्हर्सिटीला गेले. मी सकाळी 7 वाजता येते आणि निघण्यापूर्वी दुपारचे जेवण तयार करते, मोलकर्णीने समजावून सांगितले. त्रिशाने होकारार्थी मान हलवली, जेवणाच्या टेबलापाशी बसली आणि विचार केला. युवान सरांव्यतिरिक्त या घरात आणखी कोणी राहतं का? त्यांचे आई वडील वगैरे? बीबीजी, ते कॅनडामध्ये राहतात. तिथे त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि युवान सर इथला व्यवसाय सांभाळतात. त्रिशाने पुन्हा विचारले, म्हणजे त्यांना भावंड नाहीत? ते एकटेच आहेत का? यावर मोलकर्णीने उत्तर दिले, हो बीबीजी, ते एकटेच आहेत. आणि ती स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात तिच्यासाठी एक स्वादिष्ट नाश्ता तयार झाला आणि नाश्ता झाल्यावर त्रिशाने हवेलीची पाहणी करायला सुरुवात केली. ती 2 मजली हवेली खरोखरच सुंदर होती. त्यात 4 मोठ्या खोल्या, एक भव्य इटालियन स्वयंपाक
स्वयंपाकघर आणि मध्यभागी एक सुंदर टीव्ही लाऊंज होते. त्रिशा स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. ती लहान असतानाच तिने आपल्या आईला गमावले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. तिच्या सावत्र आईची तिच्याबद्दलची वागणूक कदाचित सर्वोत्तम नसेल, पण ती फार वाईटही नव्हती. या जुन्या आठवणी झटकून ती संकोचित युवानच्या खोलीकडे चालू लागली. आत पाऊल टाकताच युवानचा विशिष्ट सुगंध तिच्या श्वासात दरवळला आणि क्षणभर तिच्या हृदयाचे ठोके थांबले. खोली अत्यंत सुरेखपणे सजलेली होती. प्रत्येक वस्तू तिच्या योग्य जागी होती. खोलीकडे पाहून तिला कळून आले होते की युवान हा एक अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत पुरुष होता. पलंगाजवळील टेबलावरचा त्याचा फोटो त्रिशाने हातात उचलला. यात काहीच शंका नाही, तो फार आकर्षक आणि देखणा होता. कुठलीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल असाच तो होता. विद्यापीठातील अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या, हे त्रिशाला चांगलंच माहीत होतं. खरं तर तो त्रिशाचाही क्रश होता, पण आपण त्याच्या तोडीच्या नाहीत हे माहीत असल्यामुळे तिने कधीही आपल्या ऐपतीपलीकडची स्वप्न पाहिली नव्हती. युवान संपत्ती आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत तिच्यापेक्षा खूपच श्रेष्ठ होता. त्यामुळे जरी तिने त्याची इच्छा केली असती तरी तिच्या हाती असहाय्यता आणि अपयशाशिवाय काहीच उरलं नसतं. ती विचारात गढून गेली होती. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि तिच्यासमोर युवानला पाहून भीतीने थरथर ती कापू लागली. "तू माझ्या खोलीत काय करत आहेस?" एक अत्यंत महत्त्वाची फाईल घेण्यासाठी घरी आलेला युवान तिला आपल्या खोलीत पाहून प्रचंड संतापला. सर, मी फक्त तुमची खोली बघायला आले होते," ती घाबरून अडखळत म्हणाली. त्याच्या डोळ्यात त्रिशाबद्दलचा राग आणि द्वेष स्पष्टपणे दिसत होता. "पुन्हा कधीही माझ्या खोलीत पाऊल ठेवू नकोस," युवानने थंड आणि कठोर स्वरात तिला तिची जागा दाखवून दिली. जड अंतकरणाने आणि डोळ्यात अश्रू घेऊन ती शांतपणे त्याच्या खोलीतून बाहेर पडली आणि युवान घरातून जाईपर्यंत तिथेच थांबली. युवान विद्यापीठाच्या स्टाफ रूममध्ये डोके धरून बसला होता. तेव्हा रोहन आत आला आणि त्याने विचारले, "काय झालंय मित्रा? तू इतका काळजीत का आहेस?" रोहन आणि युवान लहानपणापासूनचे मित्र होते आणि दोघेही श्रीमंत घराण्यातले होते. ते त्यांचे वरिष्ठ प्राध्यापक शहा यांच्या सांगण्यावरून इथे शिकवत होते. "काही नाही मित्रा, मला फक्त खूप डोकेदुखी आहे," युवान कपाळ चोळत म्हणाला. "मग मित्रा, तू अर्धी सुट्टी घेऊन घरी का जात नाहीस?" "नाही यार, आज माझं एक खूप महत्त्वाचं लेक्चर आहे." रोहनने युवानच्या चेहऱ्याकडे रोखून पाहिले. "काय झालंय युवान? सगळं ठीक आहे ना? तू मला खूपच काळजीत दिसतोयस." "मी तुला काय सांगू यार, कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नाहीये," युवान थकल्यासारखा बोलला. "काय झालं युवान? मी तुला याआधी कधीच इतका काळजीत पाहिलेलं नाही. मला स्पष्टपणे सांग, काय अडचण आहे?" रोहनने हे बोलून झाल्यावर लगेचच युवानने सगळं सांगून टाकलं. "यार, ही एक खूप मोठी गोष्ट होती आणि तू मला हे आता सांगतोयस? तू मला तेव्हाच फोन करू शकला असतास आणि मी येऊन काहीतरी तोडगा काढला असता." "अरे, आम्ही तोडगा कसा काढणार होतो? ते नालायक पोलीस आमच्या मागे लागले होते. काहीही करायला तयार होते. ते म्हणत होते की ते आम्हा दोघांचे फोटो मीडियामध्ये प्रसिद्ध करतील आणि मी माझी प्रतिष्ठा आणि नाव खराब करू शकत नव्हतो. तुला माहीत आहे की मी या बाबतीत किती संवेदनशील आहे. ठीक आहे, मी एक पुरुष आहे. मी ते सहज सहन करू शकलो असतो, पण ती एक मुलगी होती. तिचं काय झालं असतं? म्हणूनच त्यांनी जे सांगितलं ते मला मान्य करावं लागलं." "अरे, जे काही झालं असेल ते कदाचित तुझ्याच भल्यासाठी झालं असेल, पण कृपया तिच्याशी उद्धटपणे वागू नकोस. त्या बिचाऱ्या मुलीला काय झालंय? ती सुद्धा या त्रासातून गेली आहे. तिने हे मुद्दाम केलं नाही ना?" "तुझं बरोबर आहे. अरे, पण तिला बघून मला खूप राग येतो. मी स्वतःला आवरूच शकत नाही. मी तिच्या चेहऱ्याकडे बघायचा प्रयत्न जरी केला तरी माझा राग वाढतो." युवान आपला राग व्यक्त करत होता. "बघ मित्रा, माझं ऐक. मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू विनाकारण कोणालाही दुखावणारा माणूस नाहीस. आता जे काही असेल ते स्वीकार आणि तसंही त्रिशा खूप चांगली मुलगी आहे. मी तिला वैयक्तिकरित्या ओळखतो. ती एक हुशार विद्यार्थिनी, सुंदर आणि प्रत्येक अर्थाने सुसंस्कृत मुलगी आहे. दुसरं म्हणजे ती लहान असतानाच तिच्या आईचं निधन झालं आणि तिचा सांभाळ तिच्या सावत्र आईने केला आहे. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. बाकी तिचे सावत्र भाऊ आणि बहिणी आहेत. म्हणून यार, तिच्याशी प्रेमाने वाग." रोहनचं संपूर्ण बोलणं ऐकून युवानच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. "ठीक आहे यार, आपण नंतर बोलू. माझ्या लेक्चरची वेळ झाली आहे." युवानने विषय बदलून तो उभा राहिला आणि तो उठल्याबरोबर रोहनसुद्धा उठला. तो लेक्चरसाठी निघाला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्रिशा कुठेच दिसत नव्हती. त्याने गाडीच्या चाव्या आणि मोबाईल फोन टेबलावर ठेवले आणि तो स्वयंपाकघराकडे निघाला. तेव्हा जेवणाचे ताट ठेवण्यासाठी नुकतीच स्वयंपाकघरात आलेल्या त्रिशाला तो चुकून धडकला. "काय झालं तुला? तू सारखी मला धडकत राहतेस." तो तिच्यावर खेकसला. ती निरागसपणे म्हणाली, "पण सर, तुम्ही मला मागून धडकलात." "मी नाही." हे ऐकून युवानला आपल्या कठोर स्वराची जाणीव झाली. "जेवलीस का?" त्याने विषय बदलला आणि तिने मान झुकवत म्हटले, "हो सर, मी जेवले." युवान तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत राहिला. तिने
तिने कालचेच कपडे घातले होते आणि अचानक त्याला काहीतरी जाणवले. ती आता त्याची जबाबदारी आहे. त्याने तिच्याशी लग्न केले आहे आणि तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी आहे. हे तो कसे विसरू शकला? "सर, मी तुमच्यासाठी जेवण वाढून आणू का?" आणखी एका ओरडण्याच्या भीतीने तिने विचारले. "हो, वाढ आणि नंतर माझ्यासोबत खरेदीला ये. स्वतःसाठी काही कपडे घे. कालपासून तू हेच कपडे घातले आहेस." "नाही सर, धन्यवाद. तुम्ही मला या घरात आश्रय दिला आहे तेवढे पुरेसे आहे. मी खूप आभारी आहे. सोडून द्या. हे सगळं करू नका. काही हरकत नाही. आता तू माझी जबाबदारी आहेस हे विसरू नकोस आणि शांतपणे जेवण वाढ." तो म्हणाला आणि स्वयंपाकघरातून निघून गेला. त्रिशा ओठ चावत मोलकरणीने तयार केलेले जेवण ताटात वाढू लागली. तिने जेवण आणून जेवणाच्या टेबलावर ठेवले, पण युवान अजून आला नव्हता. ती जवळच्याच दुसऱ्या खुर्चीवर बसली. तेव्हा युवान टॉवेलने केस पुसत तिथे आला. त्रिशाने त्याच्याकडे एकटक पाहिले. तो कमालीचा देखणा दिसत होता, यात काहीच शंका नव्हती, आणि त्याच्या काळ्या पॅन्ट आणि शर्टमध्ये तो एखाद्या राजघराण्यातील राजकुमारासारखा दिसत होता. त्रिशाच्या हृदयाची धडधड वाढली. "काय बघते आहेस? उठ आणि तयार हो. तोपर्यंत मी जेवतो." युवान म्हणाला. "ठीक आहे सर." ती हळूच म्हणाली आणि निघून गेली. युवानने डोके हलवले आणि जेवत राहिला. दरम्यान त्याच्या वागण्यातील बदलामुळे गोंधळून गेलेली त्रिशा स्वतःला खोलीत कोंडून बसली. "हॅलो आई, तू कुठे आहेस आणि कशी आहेस?" तो त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. खोलीच्या दुसऱ्या टोकावरील त्रिशाला त्यांचे संभाषण सहज ऐकू येत होते. "मी अगदी ठीक आहे बाळा. सांग, तू कसा आहेस?" "मी पण अगदी ठीक आहे आई." तो निश्चिंत आणि आनंदी स्वरात म्हणाला. "बाळा, आम्ही भारतात येत आहोत. मी आणि तुझ्या वडिलांनी आता तुझं लग्न करायचं ठरवलं आहे. तू एकटा राहतोयस?" ती अचानक म्हणाली आणि युवान त्रिशाच्या हृदयाची धडधड वाढली. "पण आई, इतक्या अचानक?" त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. "बाळा, इतक्या अचानक? आम्ही इतके दिवस तुझ्याबद्दल विचार करत होतो. तू तिथे एकटा राहतोस. एकटं राहणं माणसाला वेड लावतं. तुझं वय 27 वर्ष आहे. आता लग्न नाही केलंस तर म्हातारपणी करणार का? आणि ही प्रोफेसरची नोकरी सोडून देणार का? तुला कशाची उणीव भासते आई? मी हे आवडीपोटी करतोय, कोणत्याही आर्थिक अडचणींमुळे नाही." "ठीक आहे बाळा, तुझ्या आवडीच्या गोष्टी करत राहा, पण कृपया आमच्याही काही इच्छा पूर्ण कर. आम्हालाही तुझी मुलं बघायची, आमच्या नातवांना मांडीवर घ्यायची खूप इच्छा आहे." हा शेवटचा शब्द ऐकून त्रिशाचे हातपाय सुन्न झाले. तर युवानने खूप खोल श्वास घेतला. "आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. कृपया नीट ऐक." "हो बाळा, सांग ना. काय झालं?" "आई, माझं लग्न झालंय." त्याने एक मोठा श्वास घेतला आणि अखेर सर्वात मोठं सत्य उघड केलं. त्रिशाच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे शब्द ऐकून सुनंदाजी क्षणभर पूर्णपणे शांत झाल्या आणि मग अचानक खळखळून हसल्या. "खरंच सांगतोयस? तुझं लग्न झालं? मला दाखव, ती मुलगी कोण आहे? माझी सून कुठे आहे?" जणू काही त्या या आनंदासाठी आधीच तयार होत्या. "आई, ती माझ्यासोबतच आहे. आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं. तुमचं वय इतकं झालंय की आई वडिलांना न सांगता लग्न केलं?" नंदाजींना थोडं वाईट आणि अस्वस्थ वाटलं. आई, परिस्थितीच तशी होती. नाहीतर तुम्हाला न सांगता मी इतकं टोकाचं पाऊल कसं उचलू शकलो असतो? "ठीक आहे, मान्य. जे काही झालं, जसं झालं, पण तुझं लग्न झालं, नाही का? मला याचा खूप आनंद झाला आहे. आता आपण एक भव्य रिसेप्शन आयोजित करू आणि सगळ्यांना तुझ्या लग्नाबद्दल सांगू." "ठीक आहे आई, जशी तुमची इच्छा." आत बसलेली त्रिशा हे सगळं ऐकून पूर्णपणे चकित आणि स्तब्ध झाली होती. युवानने इतक्या सहजपणे तिच्याबद्दल त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, यावर तिच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो लवकरच तिला घटस्फोट देईल या विचाराने तिचा जीव गुदमरत होता. पण इथे कथेने एक वेगळेच वळण घेतलं होतं. तिचं निरागस मन अचानक आनंदाने भरून गेलं. ज्या माणसाला तिने इतके दिवस आपल्या हृदयाच्या कुठल्यातरी गुप्त कोपऱ्यात लपवून ठेवलं होतं, त्याच्यासाठी तिच्या हृदयाने सुंदर स्वप्न विणायला सुरुवात केली होती. "बाळा, माझ्या सुनेशी ओळख करून दे." तेवढ्यात सुनंदाचा उत्सुक आवाज घुमला. "हो हो मम्मी, मी तिला लगेच बोलावतो. ती खोलीतच असेल." तेवढ्यात तो तिच्या खोलीकडे जाऊन लागताच त्रिशा घाबरून झोपेचे सोंग करत पटकन पलंगावर आडवी झाली. त्याने दार ठोठावून तो आत आला. "त्रिशा, त्रिशा उठ." त्याचा जड आवाज ऐकून ती दचकून उठून बसली. "हो हो सर, काय झालं?" "माझ्याबरोबर ये. माझ्या आईचा व्हिडिओ कॉल आला आहे. तिला तुला भेटायचं आहे आणि ऐक, अगदी सामान्यपणे वाग. आपलं लग्न जबरदस्तीने किंवा दबावाखाली झालं आहे याचा तिला किंचितही संशय येता कामा नये, ठीक आहे?" त्याने तिला कॅमेरासमोर आणले आणि तिला कडक सूचना देत गोष्टी समजावून सांगितल्या. "नमस्कार आंटी." तिने अत्यंत प्रेम आणि आदराने अभिवादन केले. "नमस्कार बाळा. वा, माझी सून किती सुंदर आहे." ती अथांग प्रेमाने म्हणाली आणि त्रिशा लाजेने लाजून मागे सरकली. ती सुद्धा त्रिशाच्या साध्या निरागस चेहऱ्यावर पहिल्याच नजरेत भाळली होती. डोक्यावर पदर घेतलेल्या तिच्या सुसंस्कृत अदा पाहून तिला खूप सुंदर वाटली. "वा,
युवान, माझी सून किती सुंदर आहे. तुम्ही दोघे सूर्य आणि चंद्रासारखे दिसता. ती त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव थांबवूच शकली नाही. त्यांचा आनंद पाहून युवान हळूच हसला आणि थोड्या संभाषणानंतर फोन कट झाला. सर, तुम्ही तुमच्या आईला सत्य का नाही सांगितलंत? युवानला वाईट वाटू नये म्हणून संकोचत आणि सावधपणे तिने विचारले. मी त्यांना काय सांगू शकलो असतो? तिला सांगू, आणि तसंही आपलं लग्न कसंही झालं असलं तरीही तू आता माझी बायको आहेस आणि तुझा आदर करणं आणि इतरांनीही तुझा आदर करावा हे माझं कर्तव्य आहे. जर मी तिला हे सगळं सांगितलं असतं तर तिने कदाचित तुझ्यावर आत्ता जसं प्रेम दाखवलं आहे तसं केलं नसतं. म्हणूनच माझी प्रतिष्ठा कोणीही डागाळू नये असं मला वाटतं. मग ते माझे आई वडील असले तरीही. तिला आश्चर्य वाटले. अशा सहज स्वरात तो म्हणाला, आणि अजून एक गोष्ट, तू आता माझ्या खोलीत राहणार. या खोलीत नाही. आई आणि बाबा कधीही येऊ शकतात. ते मला कधीच आधी सांगत नाहीत. ते अचानक येतात आणि मला आश्चर्यचकित करतात. म्हणून तुझं सगळं सामान माझ्या खोलीत आण आणि आजपासून तू तिथेच राहणार. तो उठून निघून जाताना आज्ञा देत म्हणाला आणि त्रिशा तब्ध बसून राहिली. तिला काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचतच नव्हते. जे काही असेल, तिचं मन साक्ष देत होतं की पुढे जे काही होईल ते यापेक्षा चांगलंच असेल. तिला युवानच्या खोलीत राहायला येऊन 1 आठवडा झाला होता. ते एकाच पलंगावर झोपायचे, पण त्यांच्यामध्ये एक उशी असायची. युवानला त्रिशाबद्दल काहीच अडचण नव्हती, पण त्याची खरी अडचण त्याचं स्वतःचं हृदय होतं. ती त्याच्या आवाक्यात होती. त्याची पत्नी, आणि त्याचं हृदय आता तिच्यासाठी तळमळू लागलं होतं. ती कोणीही असो, कशीही असो, त्याने तिच्यावर मनापासून प्रेम करायला सुरुवात केली होती आणि तिचं सत्य कळल्यावर तो तिच्यामुळे पूर्णपणे बदलला होता. त्याला माहीत होतं की ती सुद्धा परिस्थितीची बळी होती आणि तिला आणखी दुःख देऊन तिला दोषी वाटून घ्यायचं नव्हतं. सर, बाथरूमच्या नळात पाणी येत नाहीये. तो लॅपटॉपवर काम करत होता तेव्हा त्रिशा आत आली आणि म्हणाली, काय म्हणतेस? काय येत नाहीये? मी आत्ताच आंघोळ करून बाहेर आलो. पाणी येत होतं. माहीत नाही सर, जेव्हा मी आंघोळ करायला गेले तेव्हा एकाही नळातून पाणी येत नव्हते. हे ऐकून तो उठला, लॅपटॉप बाजूला ठेवला. तो स्वच्छतागृहात गेला आणि त्याने तपासले, आणि खरंच एकाही नळातून पाणी येत नव्हते. मग त्याने एक नळ फिरवला आणि सगळ्या नळांमधून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला आणि त्याच्या मागून स्वच्छतागृहात आलेली ती पूर्णपणे भिजली. ती घसरून पडण्याआधीच युवानने तिला आपल्या मिठीत पकडले होते. ती लाजेने पूर्णपणे भिजली होती. तिचे सर्व कपडे तिच्या शरीराला चिटकले होते. तर युवानने तिला इतकी गोंधळलेली पाहून आपली नजर दुसरीकडे वळवली. मूर्ख मुली, तू हा नळ बंद केलास. याच नळातून इतर सर्व नळांना पाणी मिळतं. जर तू हा बंद केलास तर इतर कोणत्याही नळाला पाणी येणार नाही. असे म्हणत त्याने तिला बाजूला ढकलले आणि सर्व नळ बंद केले. ती लाजेने निघून जाणार होती तेव्हा युवानने तिचा हात पकडला. कुठे चाललीस? आता आंघोळ कर. याच ओल्या कपड्यात खोलीत परत जाणार का? मी निघतोय, तो म्हणाला आणि घाईघाईने बाहेर गेला. म्हणून त्रिशाने स्वतःला वॉशरूममध्ये कोंडून घेतले आणि आपल्या हृदयाची धडधड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्या केवळ उपस्थितीनेच तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो ऑफिसला जायची तयारी करू लागला होता. तेव्हा त्याने त्रिशाला तिच्या फोनमध्ये व्यस्त पाहिले. तू दिवसभर घरी काय करतेस? त्याने अचानक विचारले. त्रिशाने फोनवरून वर पाहिले. काही नाही सर, मी फ्रीच असते किंवा मोलकरणीला थोडी मदत करते. तू पुन्हा युनिव्हर्सिटीला जायला सुरुवात करायला हवीस. तू रोज माझ्यासोबत ये जा करशील अशी रिकामी बसून तू तुझा वेळ आणि प्रतिभा वाया घालवत आहेस. ती जी बऱ्याच काळापासून युवांशी याबद्दल बोलण्याचा विचार करत होती, पण तो हे गांभीर्याने घेईल या भीतीने त्याच्याकडून हे ऐकून तिला खूप आनंद झाला. हो सर, मी काही काळापासून याचा विचार करत होते, पण तुम्हाला वाईट वाटेल या भीतीने मी तुम्हाला सांगितलेच नाही. नाही, मला अजिबात वाईट वाटणार नाही. तू उद्यापासून विद्यापीठाला जायला सुरुवात कर. तुला काही लागले तर मला सांग. ठीक आहे? तुझा उरलेला अभ्यास पूर्ण कर. माझ्यामुळे तू शिक्षण सोडून द्यावेस असे मला अजिबात वाटत नाही. तो ज्या सौम्य स्वरात बोलत होता ते तिला खूप आवडले. तिला युवान एक छुपे वरदान, एक तारणहार वाटू लागला. त्रिशाला वाटले की तिच्या आयुष्यातील सर्व उणिवांच्या बदल्यात देवाने तिला इतका सुंदर मनाचा माणूस दिला आहे. ती तिच्या विचारांमध्ये इतकी हरवून गेली होती की युवान तयार होऊन विद्यापीठासाठी निघून गेला आहे हे तिच्या लक्षातही आले नाही. त्रिशा स्वतःशीच हसली आणि आपल्या मैत्रिणीला फोन करून तिच्या नोट्स मागवल्या. तू युवान सरांसोबत आलीस? ती वर्गात शिरताच मुलींचा एक मोठा गोळका मधमाशांप्रमाणे तिच्या भोवती जमा झाला. त्रिशाने मान खाली घातली. तिला चांगलंच ठाऊक होतं की जोपर्यंत ती त्यांना सडेतोड उत्तर देत नाही तोपर्यंत या कडवट मुली तिला कधीही एकटी सोडणार नाहीत. हो, मी त्यांच्यासोबत आले. का? तुम्हाला काही अडचण आहे का? तिने डोळ्यात आग आणून सगळ्यांकडे रोखून पाहिले. जर ती त्यांच्या धारदार प्रश्नांपासून मागे हटली असती तर त्यांनी तिला आणखी दाबण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून तिने त्यांच्या डोळ्यात थेट बघत आत्मविश्वासाने हा प्रश्न विचारला. नाही नाही, त्यामुळे आम्हाला काय अडचण होईल यार? पण तू तर युवान सरांच्या गाडीतून इतक्या थाटामाटात युनिव्हर्सिटीत येत आहेस. निदान तू ठीक आहेस ना? तुला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटते?
एक मुलगी आपला हेतू बदलून टोमणा मारत म्हणाली. त्रिशाच्या अंगात जणू आगच चढली. तिला या प्रश्नामागे दडलेले दृष्ट विचार माहीत होते. हो, मला त्यांच्याबद्दल काहीतरी वाटते. तुला काही अडचण आहे का? तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं? आम्हालाही सांग. दुसरी मुलगी विषारी हास्य करत म्हणाली. तो माझा नवरा आहे. आमचं लग्न झालंय. त्रिशाने अचानक असं विधान केलं की संपूर्ण वर्ग थक्क झाला. सगळ्या मुली अवाक झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता की कडक आणि गर्विष्ठ देखण्या आणि जादुई व्यक्तिमत्वाच्या युवान सरांनी, ज्या सरांनी कधी मुलींकडे पाहिलंही नव्हतं, त्या मुलीशी त्याने लग्न केलं होतं. काय युवान सर, आणि तुझं लग्न झालं? पण कसं? मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण देणं लागतं अशा बंधनात नाही. तुम्ही विचारलं की तो माझ्याशी कसा वागतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तो माझा नवरा आहे. त्यानंतर मला कोणतेही मूर्ख प्रश्न विचारण्याची गरज नाही, समजलं? तिने त्या सर्वांना सडेतोड उत्तर दिले आणि एटीत आपल्या जागेवर बसली. तर मुली रुसलेल्या चेहऱ्याने आपापल्या जागेवर परतल्या आणि युवांचे लेक्चर लवकरच सुरू होणार होते. तुला माहीत आहे का, तुझ्या आणि त्रिशाबद्दल संपूर्ण विद्यापीठात घाणेरड्या अफवा पसरत आहेत. युवान स्टाफ रूममध्ये येऊन बसलाच होता तेवढ्यात रोहन थापा टाकत त्याच्याकडे आला. हो, मला सगळंच माहीत आहे, पण असो, या घाणेरड्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. मग मित्रा, तू सगळ्यांना सत्य का सांगत नाहीस की ती तुझी बायको आहे आणि तुम्ही दोघेही विवाहित आहात? नाहीतर लोक तुझं चारित्र्य डागाळतील. ती रोज तुझ्यासोबत ये-जा करत राहील, जे तुम्हा दोघांसाठी खूप कठीण असेल. गोंधळ होईल. रोहनने शांतपणाने समजावून सांगितलं. तुझं अगदी बरोबर आहे मित्रा. पण त्रिशाने आज तिच्या वर्गातील मुलींना सांगितलं की आमचं लग्न झालं आहे. युवान मोठ्या संयमाने आणि शांततेने म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे? ज्या दबावाखाली तुम्ही दोघांनी लग्न केलं त्याबद्दल तिने त्यांना सगळं काही सांगितलं? रोहनला मोठा धक्काच बसला. नाही यार, तिने काहीही मूर्खपणा केला नाही. ती फक्त म्हणाली की आमचं लग्न झालं आहे. घरातून निघताना मी तिला सांगितलं होतं की जर कोणी आपल्या नात्याबद्दल विचारलं तर तिने धैर्याने सांगावे की आमचं लग्न झालं आहे. माझ्यावर किंवा तुझ्यावर एकही बोट दाखवलेले सहन करू नकोस. युवान पूर्ण तयारीत आला होता आणि हे जाणून रोहनच्या मनात आनंदाची लाट उसळली. त्याला समजले की त्याच्या शब्दांनी युवानचे कठोर हृदय वितळले होते. मला खूप आनंद झाला युवान की की त्या बिचाऱ्या मुलीसाठी तुझं मन बदलतं आहे. पहिल्या दिवशी ज्या रागाने तू तिचा उल्लेख केला होतास, मला भीती वाटत होती की तू तिच्याशी ती क्रूरपणे वागशील, पण आज तुझ्या मनात तिच्याबद्दल असलेली ही काळजी आणि प्रेम पाहून माझ्या आत्म्याला समाधान मिळालं. रोहन युवानच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हणाला. युवानच्या ओठांवर एक हलके मोहक हास्य उमटले. त्याला माहीत होतं की त्रिशाचा निरागस चेहरा आता त्याच्या हृदयात आणि मनात खोलवर रुजला होता आणि आता तो तिच्याशिवाय एक क्षणही जगण्याची कल्पना करू शकत नव्हता. मग रोहन म्हणाला, असो, माझ्याकडे तुझ्यासाठी आणखी एक खूप चांगली बातमी आहे. तुला हे जाणून खूप आनंद होईल. रोहन अचानक खूप उत्साही झाला. ठीक आहे, काय आहे ते सांग यार. पुढच्या महिन्यात माझा साखरपुडा आहे. तू आणि त्रिशा वहिनींना कोणत्याही परिस्थितीत यावंच लागेल, तो म्हणाला. तेव्हा युवानने त्याला मिठी मारली. खूप खूप अभिनंदन मित्रा. मी आणि त्रिशा नक्कीच येऊ, तो आनंदाने भरून म्हणाला. सुनंदा आणि तिचे पती आज कॅनडाहून भारतात परत येत होते, म्हणून युवान आणि त्रिशा दोघांनीही विद्यापीठातून रजा घेतली होती. त्रिशा स्वयंपाकघरात विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यात व्यस्त होती आणि युवान त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेला होता. थोड्याच वेळात एक आलिशान गाडी हवेलीत प्रवेश करताना दिसली. धाकधूक आणि उत्साहाच्या मिश्रणाने त्रिशाने पटकन आपला पदर सावरला आणि जिथे सगळे गाडीतून उतरत होते तिथे ती बाहेर आली. ती पुढे सरकली आणि तिने सुनंदाला मिठी मारली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. सुनबाई, तू दीर्घ आयुष्य हो आणि नेहमी आनंदी राहा. सुनंदा आणि तिच्या सासऱ्यांनी तिला अथांग प्रेम आणि आपुलकीने मिठी मारली. ती तिच्या गुलाबी साडीत एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. तिच्या निरागस आणि निर्दोष सौंदर्याने ते तिघेही थक्क झाले होते. तर युवान तिच्यावरून आपली नजर हटवू शकला नव्हता. त्याच्या खोल कामुक नजरेच्या उष्णतेने ती लाजून लाल झाली. आपली नजर दुसरीकडे वळवून तिने पटकन सर्वांसाठी जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवले. वाह, काय अप्रतिम चव आहे. इतके सुसंस्कृत आणि स्वादिष्ट जेवण खाऊन कितीतरी वर्ष झाली होती. नाहीतर परदेशात इतके बेचव जेवण खायला मिळते की खाऊन माझ्या तर तोंडाची चवच खराब झाली होती. तिच्या सासऱ्यांना त्रिशाच्या हाताच्या जादूचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही आणि सुनंदानेही मनसोक्त जेवण केले. जेवणानंतर त्यांनी गरम चहा घेतला. त्यानंतर तिचे सासरे उठून म्हणाले, चला मुलांनो, तुम्ही दोघे जाऊन आराम करा. दिवसभराच्या धावपळीने तुम्ही नक्कीच थकला असाल. बाकीच्या गोष्टींबद्दल आपण उद्या सकाळी बोलू. त्या दोघांनी होकारार्थी मान हलवली आणि ते आपापल्या खोल्यांकडे निघाले. युवान फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्रिशा पलंगावर मध्यभागी मोठ्या
उशा ठेवून एकटीत पहुडली होती. आपल्या उफाळून येणाऱ्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत युवान पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आडवा झाला. ते दोघे काही मिनिटेच आडवे झाले असतील तेवढ्यात अचानक संपूर्ण खोलीत भयानक अंधार पसरला. कदाचित शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण कॉलनीची वीज गेली असावी. सर, लहानपणापासूनच अंधाराला घाबरणारी त्रिशा अंधारात चाचपडत युवानच्या अगदी जवळ आली. काही नाही त्रिशा, शांत हो, मी आहे, लाईट परत येईल. युवानने तिचा थरथरता हात आपल्या मजबूत हातात धरून तिला धीर देत म्हटले. भीतीने भांबावलेली त्रिशा त्याला आणखी घट्ट बिलगली. आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच झगडत असलेला युवान अचानक घाबरला आणि त्याने त्रिशाच्या मजबूत कमरेभोवती त्याचा हात गुंडाळला आणि तिला जवळ ओढले. अंधारामुळे त्रिशा इतकी घाबरली होती की तिला क्षणभरसुद्धा तो अनावर जवळीकपणा आणि त्याच्या श्वासाची ऊब जाणवली नाही. अचानक तिला तिच्या नाजूक मानेवर युवानच्या ओठांचा दाहक श्वास, धारदार आणि मखमली स्पर्श जाणवला. ती दचकली आणि मागे सरकली. सर, तुम्ही हे काय करत आहात? कृपया मला सोडा. ती भीती आणि लज्जेने थरथरत होती. तुझ्यावर माझा पूर्ण हक्क आहे त्रिशा. तू माझी पत्नी आहेस, फक्त माझी. युवान कठोर, उत्कट आणि आवेशपूर्ण आवाजात म्हणाला. त्याने क्षणात तिचे थरथरणारे ओठ आपल्या अनावर पकडीत घेतले. कृपया सर, मला सोडा, ती क्षीण आवाजात कळवळून म्हणाली. पण आता युवान मागे कसा हटणार होता? तो भावनांनी ओतप्रोत भरला होता. तो प्रेमाने पूर्णपणे भरून गेला होता. प्लीज त्रिशा, नकार देऊ नकोस. मी आता स्वतःला थांबवू शकत नाही. तिची मऊ मान कुरवाळत तो नकळतपणे म्हणाला. युवानने तिच्या कुर्त्याखाली हात घालून तिचा कोमलपणा अनुभवायला सुरुवात केली. तेव्हा नकळतपणे त्रिशाच्या ओठातून एक सुस्कारा बाहेर पडला आणि हे सर्व ऐकून युवान आणखीनच धुंद झाला. हा स्पर्श त्रिशासाठी पूर्णपणे नवीन होता. आजपर्यंत कोणताही पुरुष तिच्या इतक्या जवळ आला नव्हता आणि युवाननेही नेहमीच स्वतःवर नियंत्रण ठेवले होते. तो आपल्या तत्वांवर ठाम होता. आजपर्यंत त्याला अशी कोणतीही मुलगी भेटली नव्हती जिच्यासोबत त्याला असा सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल. आणि आज जेव्हा तो त्रिशाच्या इतक्या जवळ आला होता तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरात विचित्र ठिणग्या उफाळून येत होत्या. ही भावना त्या दोघांसाठीही खूप धुंद करणारी होती. ज्वाळांमधून निघणाऱ्या ठिणग्यांची संवेदना त्या दोघांसाठीही धुंद करणारी होती. आणि मग खोलीत पुन्हा प्रकाश येईपर्यंत त्रिशा त्याच्या अफाट तीव्रतेच्या, उत्कटतेच्या आणि वेडेपणाच्या पकडीतून स्वतःला सोडवूच शकली नाही. ती नाजूक मुलगी त्या शक्तिशाली व्यक्तीचा संपूर्ण आघात मोठ्या मुश्किलीने सहन करत होती. हुंदके देत, आक्रोश करत ती आज त्याच्या मिठीत पूर्णपणे कोसळली होती. आणि युवानने तिच्या अस्तित्वाच्या, तिच्या आत्म्याच्या आणि तिच्या हृदयाच्या ठोक्यांच्या प्रत्येक मऊ नाजूक भागांवर आपल्या नावाचा एक विस्मरणीय ठसा निर्दयीपणे उमटवला होता. पहाटे साधारण 4च्या सुमारास जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा युवानला शर्टमध्ये पाहून ती लाजेने लाल झाली. त्याच्या मजबूत बाहूंच्या मिठीतून हळूच स्वतःला सोडवून तिने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. पटकन फ्रेश झाली, प्रार्थना केली आणि मग निघून गेली. त्याला समोर जाण्याची तिला प्रचंड भीती वाटत होती. आदल्या रात्रीची त्याची अनियंत्रित तीव्रता आणि उत्कटता आठवून ती शरमेने पाणी झाली. कारण त्याच्या प्रेमाचे आणि अधिकाराचे ठसे तिच्या नाजूक मानेवर आणि शरीरावर स्पष्टपणे उमटले होते. तिने युवानला अत्यंत सभ्य आणि नम्रपणे पाहिले होते. पण आदल्या रात्रीचा युवान एक वेगळाच पुरुष होता. सर्व लाज आणि शिष्टाचार झुगारून तिच्या अस्तित्वाशी एक धाडसी थट्टा केली होती. तिने आपल्या धडधडणाऱ्या हृदयावर नियंत्रण मिळवले आणि स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत सुनंदा आणि तिचे सासरेही खाली आले होते. त्यांचे काम आधीच झालं होतं. जा बाळा, युवानला पण नाश्त्यासाठी बोलव, सुनंदा म्हणाली आणि ती धडधडत्या हृदयाने त्याला उठवायला गेली. युवान आधीच उठला होता. त्याने नुकतीच आंघोळ केली होती आणि तो टॉवेल गुंडाळून कपडे घालत उभा होता. ती आत येताच तिने त्याला त्या अवस्थेत पाहिले. ती लाजेने लाल झाली आणि मागे वळली. युवानने पटकन तिचा मनगट पकडला आणि तिला आपल्या छातीशी कवटाळले. कुठे चाललीस? ती त्याच्या कानाच्या जवळ झुकली आणि हळू आवाजात अडखळत म्हणाली. ते सर, नाश्ता. आधी युवान म्हण. सर म्हणजे तरी काय? तो आपल्या खोल, मोहक आवाजात बोलला, ज्यामुळे तिला आश्चर्य वाटले. नाही, मी तुमचं नाव घेऊ शकत नाही. पण का घेऊ शकत नाही? माझं नाव घे. त्याने तिला स्वतःकडे ओढले, तिला पूर्णपणे स्वतःकडे वळवले. ती लाजेने लाल झाली आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. ही अनियंत्रित जवळीक धुंद करणारी होती. लवकर बोल, नाहीतर मी तुला खाली जाऊ देणार नाही. माझं ऐकलं नाहीस तर मी तुला पुन्हा बाथरूममध्ये घेऊन जाईल आणि मग आपण दोघेही परत आंघोळ करू. त्याच्या शब्दांचा अर्थ समजताच तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. ती बिचारी मुलगी वाईट रीतीने अडकली होती. युवान, त्याचे नाव अगदी हळूच घेत ती त्याच्या बाहूंच्या
वेढ्यातून सुटली आणि पळून गेली. मागे युवान तिची चपळाई आणि वेग पाहून खळखळून हसला, कारण त्याला चांगलेच ठाऊक होते की काल रात्रीच्या त्याच्या धाडसामुळे आणि तीव्रतेमुळे त्रिशा आज त्याला सामोरे जाण्यास कचरत होती. मुली, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, तुला काही हरकत नसेल तर? सुनंदाने नाश्त्याच्या टेबलावर त्रिशाला विचारले. तिने आदराने उत्तर दिले, हो आंटी, का नाही, बिनधास्त विचारा. बाळा, तुझ्या आणि युवानच्या या लग्नाला तुझ्या घरच्यांची संमती होती का? नंदाने नकळतपणे एका दुखऱ्या जागेवर हात घातला होता, ज्यामुळे त्रिशाच्या डोळ्यात खोल वेदना आणि दुःख उमटले. युवानने लगेचच तिच्या मनातील वेदना ओळखली आणि म्हणाला, आई, तिला एक सावत्र आई आहे, जिने तिला वाढवले आहे. तिच्या घरच्यांना आमचं नातं आवडत नव्हतं. त्यांना तिचं लग्न दुसरीकडे लावून द्यायचं होतं, पण आम्ही दोघेही आवडत होतो, म्हणून आम्ही लग्न केलं. युवानने आपल्या आईवडिलांना सर्व काही सहज आणि स्पष्टपणे समजावून सांगितले. ईशा या निर्णयाने आनंदी होती, पण ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहिली, जे केवळ स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेले एक विधान होते. माफ कर बाळा, मला माहीत नव्हतं की तुझ्या सावत्र आईने तुला वाढवलं आहे. सुनंदाने आपली सहानुभूती आणि दुःख व्यक्त केले आणि त्रिशाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मुली, आजपासून तू आमची मुलगी आहेस. परिस्थिती काहीही असो, तू आता या घराची सून आणि आमची मुलगी आहेस. आम्ही जुन्या विचारांचे पालक नाही, जे आपल्या मुलांवर आपली इच्छा लादण्याचा प्रयत्न करतात. तिचे सासरे त्रिशाच्या डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हणाले. ती डोळ्यात अश्रू असूनही हसली. ती इतकी निरागस आणि सुसंस्कृत होती की तिच्याबद्दल कोणाच्याही मनात नकारात्मक विचार येऊ शकत नव्हते. आज रोहनचा साखरपुडा होता. त्याने युवानला त्याबद्दल आधीच सांगितले होते आणि तो परत त्याच्या आई आणि वडिलांना आमंत्रित करण्यासाठी घरी आला होता. संध्याकाळी ते सर्व तयार झाले. त्रिशाने एक सुंदर मरून रंगाची साडी नेसली होती आणि अगदी हलका मेकअप केला होता. ती खूपच सुंदर दिसत होती. युवान खोलीत शिरताच तो तिच्याकडे पाहून पूर्णपणे मोहित झाला. ती प्रत्येक बाबतीत अप्रतिम दिसत होती. मला आश्चर्य वाटते की तुझ्यात एवढं सौंदर्य आणि तेच कुठून आलं असेल? ती युवानकडे पाहून हसत उभी राहिली. युवान एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आला. आपल्या ओठांनी तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श करत म्हणाला, तू खूपच सुंदर दिसत आहेस. अजून किती वेळ लावणार आहेस मला? हे ऐकून त्रिशा डोक्यापासून पायापर्यंत थरथरली आणि त्याच्या जवळ आल्याने व त्याच्या धकधकत्या श्वासाने घाबरून म्हणाले, मला आंटी बोलवतायत. उशीर होत आहे. त्या खाली तयार आहेत. पण युवान आता शुद्धीवर नव्हता. युवानने तिच्या खांद्यावरून साडीचा पदर सोडला आणि तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करत त्याने हळूच हात वर नेले आणि तिच्या ब्लाऊजच्या नाड्या सोडवल्या. युवान, तू काय करतोयस? आई बाबा खाली आपली वाट बघत आहेत. त्यांना वाट बघू दे त्रिशा. आपला मुलगा आणि सून खोलीत काय करत आहेत हे त्यांना कळणार नाही. असो, ते काही एवढे लहान मूल नाही. तिच्या खांद्यावरून तिचा ब्लाऊज काढत तो आपल्या धगधगत्या ओठांनी तिला स्पर्श करू लागला. पुढच्या क्षणी त्याने तिला पलंगावर झोपवले. स्वतःचा शर्ट काढून त्याने तिलाही प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले. त्याच्या या अचानक झालेल्या रोमॅन्टिक हल्ल्याने त्रिशा पूर्णपणे थक्क झाली होती. तेवढ्यात अचानक दारावर थाप पडली. बाळा, लवकर कर, आपल्याला उशीर होतोय. गेटवर सुनंदा होती. युवांचा चेहरा तणावपूर्ण झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्रिशा खळबळू लागली. मी येतोय आई. त्रिशाला सोडून त्याने आपला शर्ट घातला. तोपर्यंत त्रिशानेही तिचे कपडे नीट केले होते. तिच्या मेकअपची झालेली दुर्दशा पाहून, तू किती वाईट आहेस, ती कपाळावर आठ्या आणत म्हणाली आणि युवान खळखळून हसला. मी आत्तापुरती दया दाखवली आहे. आज रात्री आपण इथून पुढे चालू ठेवू. असं म्हणत तो डोळा मारून वॉशरूममध्ये गेला. तर त्रिशा मनातल्या मनात त्याला शिव्या देत पुन्हा तयार होऊ लागली. त्रिशाच्या वडिलांनाही साखरपुड्याच्या समारंभासाठी आमंत्रित केले होते. वडिलांना पाहताच त्रिशा उत्सुकतेने त्यांच्याकडे गेली, पण मुलीला न पाहताच ते दुसरीकडे वळाले. हे सर्व पाहून रोहनने वडिलांशी नंतर बोलायचे ठरवले आणि तो साखरपुड्याच्या कामात व्यस्त झाला. साखरपुड्याचा सोहळा खूप छान पार पडला आणि सर्व पाहुण्यांनी युवान आणि त्रिशाच्या जोडीचे कौतुक केले. ते सर्व मध्यरात्री घरी परतले. त्रिशा खूप थकली होती, त्यामुळे ती आल्याबरोबरच आपल्या खोलीत निघून गेली. ती त्याच अवस्थेत झोपून गेली. जेव्हा युवान खोलीत आला तेव्हा त्याने तिला त्याच कार्यक्रमाच्या कपड्यांसकट झोपलेले पाहिले. तिच्यावर पांघरून घातले आणि तिला मिठीत घेऊन तो स्वतःही झोपी गेला. तोही खूप थकला होता आणि त्याला सकाळी विद्यापीठात जायचे होते. बाळा, आपण आता तुमच्या दोघांसाठी एक रिसेप्शन आयोजित करायला हवा. रोहनच्या साखरपुड्याला बरेच लोक तुमच्या दोघांबद्दल विचारत होते. नाश्त्याच्या टेबलावर युवानला उद्देशून त्याचे वडील म्हणाले, हो बाबा, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तिने मान डोलावली आणि पटकन नाश्ता करून ते विद्यापीठाकडे निघाले. जा आणि स्वतःची काळजी घे. तिला सोडताना युवान म्हणाला, ठीक आहे. ती गाडीतून उतरून
विद्यापीठाच्या आत गेली आणि युवान तिच्या मागे गाडी पार्क करायला गेला. त्रिशा विचारात गढून चालत होती तेव्हा तिला तिच्या मागे एक आवाज ऐकू आला. ती मागे वळून पाहिल्यावर तो राहुल होता, तिचा वर्गमित्र. जेव्हापासून त्याला युवान आणि त्रिशाच्या लग्नाबद्दल कळलं होतं तेव्हापासून त्याचं संपूर्ण शरीर पेटून उठलं होतं, कारण ती त्याला आवडत होती. हॅलो, कसा आहेस राहुल, ती सहजपणे म्हणाली. तर दुसरीकडे लांबून त्यांच्याकडे बघत असलेल्या युवानने रागाने मुठ्ठी आवळल्या. मी ऐकलं की तुझं आणि युवान सरांचं लग्न झालं. हो, तू बरोबर ऐकलंयस, आमचं लग्न झालंय, त्रिशाने आत्मविश्वासाने उत्तर दिले. तिला माहीत होतं की तो हा प्रश्न विचारेल, कारण तिला माहीत होतं की राहुल तिला पसंत करतो, जरी त्रिशाच्या मनात त्याच्याबद्दल कधीच काही भावना नव्हत्या. त्रिशा, तुला लाज वाटत नाही का? तू तुझ्याच एका शिक्षकाशी लग्न केलंस, तुझ्यापेक्षा 8-9 वर्षांनी मोठ्या माणसाशी लग्न केलंस. जगातले सगळे मुलं मेले होते का? त्याच्या तोंडातून विष ओकले गेले. त्रिशाचा पारा अचानक चढला. राहुल, तुझ्या मर्यादेत राहा, मला हवं त्याच्याशी मी लग्न करू शकते. तू कोण आहेस मला सांगणारा? ती रागाने गुरगुरली. काय म्हणतेस त्रिशा, विसरलीस का माझ्या डोळ्यातलं माझं तुझ्यावरचं प्रेम? हे तू कधीच ते पाहिलं नाहीस का? मग मी काय करू? तुला मी आवडते याचा अर्थ असा नाही की मलाही तू आवडतोस. मला जो आवडला त्याच्याशी मी लग्न केलं, त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहिलेलंच बरं. नाहीतर युवान सर तुझं काय करतील हे तुला माहीतच आहे. ती पाय आपटत रागाने निघून गेली तर राहुल घुसमटतच राहिला. युवान, जो त्याचं बोलणं चोरून ऐकत होता, त्रिशाच्या स्पष्ट उत्तराने त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. त्रिशाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे त्याला स्वतःला जाणून घ्यायचं होतं, आणि आज हे सत्य हे ऐकून त्याला खूप आनंद झाला. घरी त्यांच्या रिसेप्शनची तयारी जोरात सुरू होती. ते दोघे मनसोक्त खरेदीला गेले होते. तो भव्य समारंभ संध्याकाळी होता आणि त्रिशाला तयार करण्यासाठी ब्युटिशियन आली होती. ती एका सुंदर सी ग्रीन रंगाच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत होती, तर युवान सुद्धा काळ्या रंगाच्या सूटमध्ये पूर्णपणे तयार झाला होता. चल बाळा, उशीर होत आहे, पाहुणे हॉलमध्ये यायला लागले आहेत. सुनंदाजी पूर्ण तयार होऊन युवानजवळ आल्या. युवान म्हणाला, हो आई, तुम्ही आणि बाबा कृपया निघा, मी त्रिशाला घेऊन येतो. ठीक आहे. त्याचे बाबा आणि सुनंदाजी हॉलमध्ये निघाले. त्रिशासुद्धा तयार होती. युवानने दरवाजा ठोठावला, आत गेला आणि मग तिच्याकडे एकटक पाहू लागला. काय बघतोयस असा? त्याच्या त्या उत्कट खोल नजरेने चकित होऊन लाजत तिने विचारले. युवान म्हणाला, तू खूपच सुंदर दिसत आहेस. त्याने प्रेमाने तिचा हात धरला. त्रिशा हळूहळू त्याच्या बाजूने चालत होती आणि ते दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते. अर्ध्या तासातच ते हॉलमध्ये पोहोचले, जो पाहुण्यांनी खचाखच भरलेला होता. लवकरच फोटो सेशन सुरू झाले आणि ते दोघे हसत खेळत पोज देत होते. थोड्याच वेळात रोहन आणि त्रिशाचे वडील आले आणि ते दोघेही आदराने लगेच उभे राहिले. बाबा, ती ओरडली आणि तिने त्यांना मिठी मारली, ज्यामुळे शर्मांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, माझी मुलगी कशी आहेस? मी ठीक आहे बाबा, मला तुमची खूप आठवण येत होती. ती दुःख आणि आनंदाच्या एका अनोख्या अवस्थेत होती. आपल्या मुलीला भेटल्यानंतर शर्मा तिचे वडील युवान आणि सुनंदा यांनाही भेटले, ज्यांनी त्यांच्या मुलीला इतका आदर, प्रेम आणि सन्मान दिला होता की ते स्वतःसुद्धा तिला देऊ शकले नव्हते. हे सगळं तू केलंस ना? युवानच्या शेजारी बसल्यावर युवानने रोहनला विचारले. रोहन हसला आणि त्याने आपल्या कॉलरवरील धूळ झटकली आणि युवान खळखळून हसला, कारण रोहनने एका खऱ्या मित्राचे कर्तव्य खऱ्या अर्थाने पार पाडले होते. शर्माजींना सत्य सांगणे, त्यांचा राग शांत करणे आणि त्यांना इथे आणणे, हे सगळं काम रोहनचंच होतं. त्याचप्रमाणे एका स्वादिष्ट जेवणानंतर रिसेप्शन मोठ्या थाटामाटात आणि आनंददायी पद्धतीने संपला. त्या संध्याकाळी ती ड्रेसिंग टेबलसमोर बसून आपले दागिने काढत होती. तेव्हा युवान वॉशरूममधून बाहेर आला आणि तिला दागिने काढताना पाहून प्रेमाने म्हणाला, अगं, तू हे का काढत आहेस? मी अजून तुझी नीट स्तुतीसुद्धा केली नाही आणि तुला माझ्या मनाप्रमाणे पाहिलं देखील नाही. मी खूप थकले आहे युवान, डोळ्यात पाणी आणून ती निरागसपणे म्हणाली. युवानने आपल्या खोल तेजस्वी डोळ्यांनी तिच्या मोहक तेजाकडे पाहिले आणि म्हणाला, आत्ताच तुझे सगळे दागिने काढून झाले आहेत. मी माझ्या प्रेमाचा थकवा घालवणार आहे. तो म्हणाला, तिला आपल्या बाहूत उचलून थेट पलंगावर नेत. त्रिशाने आपल्या धडधडणाऱ्या हृदयावर नियंत्रण ठेवत त्याला घट्ट धरले. आज पुन्हा तिला युवानच्या प्रेमाचा वेडेपणा आणि तीव्रता सहन करावी लागणार होती. युवानने तिला फिरवले आणि तिच्या शर्टची जीप उघडली. त्याने दिवे आधीच बंद केले होते. आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय रात्र होती. दोघांनीही एकमेकांना आपले सर्वस्व म्हणून स्वीकारले होते. यावेळी त्रिशाने त्याच्या उत्कटतेमध्ये कोणताही संकोच दाखवला नाही आणि पूर्ण समर्पणाने त्याला साथ दिली. तिची ही अनोखी बाजू पाहून युवानने स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन केले. तिला आपल्या अस्तित्वात सामावून घेतले. त्रिशा, तू युवानचं प्रेम आहेस. तो तिच्या कानाजवळ झुकला. आपल्या भावपूर्ण आवाजात बोलून तिला पूर्णपणे मोहित करत होता. युवानने तिच्यासमोर केलेली ही पहिली अधिकृत
कबुली होती आणि तिने डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे पाहिले. आपला चेहरा त्याच्या मानेत खुपसत तिने त्याला मिठी मारली. युवान खरोखरच त्रिशासाठी देवाने दिलेली एक अनमोल आणि अतुलनीय भेट होता. नियतीने त्यांना हा अनोळखी मार्ग दाखवला होता, पण त्यांच्या निःशब्द हृदयात एक गोड आपुलकी स्थिरावली होती. जणू काही उणिवांनी भरलेल्या आयुष्याला एक तारणहार भेटला होता आणि द्वेषाच्या वाळवंटात निष्ठेचे एक सुंदर फूल उमलले होते. जेव्हा या नाजूक नात्यात प्रेमाचा रंग मिसळू लागला, जेव्हा श्वासांचा तो पवित्र संयोग घडू लागला, एकमेकांच्या मिठीत प्रत्येक तक्रार, प्रत्येक वेदना विसरली गेली. प्रेमाच्या तीव्रतेने दोन जीवांना एकरूप केले. आता खऱ्या शरणागतीच्या मार्गावर आनंदाची एक नवीन पहाट उमलली आहे. प्रत्येक जन्मात तोच या हृदयात राहणार आहे, तोच या हृदयात राहणार आहे.